आज संभाजीनगर जिल्हा कृषी विभागातर्फे खरीप आढावा बैठक किंवा कार्यशाळा नियोजन केलं होतं. परंतु येणाऱ्या सीझन मध्ये खताच्या बाबतीत आणि बियाण्याच्या बाबतीत चर्चा होऊन खताचा तुटवडा होऊ नये त्या बाबतीतही चर्चा झालेली आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये पावसाच्या बाबतीतही साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्या गोष्टी सविस्तर अशा चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य दरात योग्य पुरवठा व्हावा व जे आपल्याला अलॉकेशन मिळालेलं आहे त्या अलॉकेशन प्रमाणे आपल्या जिल्ह्याला पुरवठा व्हावा याकरता आमच्या संघटनेतर्फे त्यांना मागणी करण्यात आलेली आहे. सर, लिंकिंगचा प्रश्न फार गंभीर आहे. यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे. नाही, तसं काही वाटत नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये मागील 5-6 वर्षापासून 110% पुढे पाऊस पडतोय आणि असं काही वाटत नाही की पाऊस कमी पडेल. पाऊस चांगला पडेल, व्यवसाय चांगला होईल आणि शेतकरी समाधानी राहील. सर, लिंकिंगच्या प्रश्नावर आज गंभीर चर्चा झाली. काय लिंकिंगच्या प्रश्नामध्ये आम्ही मागच्या 4 वर्षापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत आहेत. परंतु आज जसं जेडीए साहेबांनी, एडीओ साहेबांनी आणि एसईओ साहेबांनी सांगितलं की काल सचिव साहेबांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये चर्चा करून कंपन्यांना ताकीद देण्यात आलेली आहे की यानंतर जे लिंकिंगचा प्रश्न आहे हा उद्भवायला नको आणि मला तरी वाटतं की त्यांच्या ताकीदीनुसार येणाऱ्या काळामध्ये लिंकिंग हा प्रमाण कमी होईल. सर, आज तुमच्या भाषणामध्ये आज तुम्ही 27 तारखेला संपाची हाक दिली. काय मागणी आहे तुमच्या? महाराष्ट्रातील जी आमची मापदा संघटना आहे त्या मापदा संघटनेमार्फत आम्ही 4 मुद्द्यावर तिथे प्रश्न मांडलेले आहे. त्या प्रश्नाच्या सहमतीनेच की हे मुद्दे आहे की 1 नंबर लिंकिंगचा आहे. दुसरी गोष्ट सॅम्पल फेल किंवा जे नवीन कायदे आहेत, साथी ऍप आहे ते साथी ऍप न परवडण्यासारखं किंवा न होणार आहे त्याकरताही आमच्या संघटनेचा विरोध आहे. या 4-5 मुद्द्यावर आम्ही 27 तारखेपासून बेमुदत बंदवर जात आहोत. आज कुठून लोक आले होते? आहे ना, मागील 2-3 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्याला जे बियाणं पाहिजे ते बियाणं आपण इथं आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने आणि व्यापाऱ्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणते विषय हाताळण्यात आले? आता कोणत्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये जे आहे ना आमच्या व्यापाऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या रूट लेवलला आहे किंवा इपॉस मशीनचा मुद्दा आहे, लिंकिंगचा मुद्दा आहे आणि व्यवस्थित आपला व्यापार व्हायला पाहिजे आणि कोणालाही त्रास होणार नाही या बाबतीमध्ये काळजी घ्यायची हीच फक्त आमची इन्स्ट्रक्शन असतात. संप फक्त संभाजीनगर जिल्ह्यात एका संप हा पूर्ण महाराष्ट्राचा आहे. आमची मापदा संघटनाची पुण्याची आहे, पूर्ण महाराष्ट्राची. त्यांच्या मार्फत आम्ही तो संप पुकारलेला आहे. आज शेतकरी कुठून आले होते? आज हे पूर्ण जिल्ह्याची आहे, संभाजीनगर जिल्ह्याचे पुरे शेतकरी नाही व्यापाऱ्यांची ही कार्यशाळा आहे. काय आवाहन करणार सर तुम्ही व्यापारी बंधू? नाही, व्यापारी बंधूला तर आम्ही आवाहन केलं, शेतकरी हा आमचा कोण आहे? आत्मा आहे आणि त्याच्या भरोश्यावरच आपले सगळं काही आहे. तर शेतकरी जर अबाधित आहे तर सर्व काही अबाधित आहे. त्याकरता शेतकऱ्यांचं पूर्ण आम्हाला ध्यान ठेवायचं आणि त्यांना व्यवस्थितरित्या आपला पुरवठा व्हावा ही आमची भावना असणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या जिल्ह्याच्या ग्रुपवर स्कॅनर टाकलेले आणि संचालक म्हणून जे 11,000 रुपये त्यांनी पण ते 11,000 बरेच संचालक पण राहिलेले 11,000 त्यांनी पण पेड केलेले नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये आपले म्हणजे कर्तव्य आहे की सर्वांना न्याय कसं मिळेल, सर्वांना ते आपण जे पोस्ट टाकतो बऱ्याच आपण संघटनेसाठीच काम करतो. संघटना सगळ्यासाठीच आहे. संघटना तुमचीच आहे, संघटना आमची नाही आहे. सर्व मिळून संघटना तयार झाली. तेव्हा मला सर्वांना परत एकदा विनंती, मी वारंवार विनंती केली सगळ्यांच्या ग्रुपवर की अजून स्कॅन आणि 21 रुपये का बरं देत नाही आपण? कारण हे लक्षात ठेवा, ही संघटना तशीच आहे. जे 21 रुपये देतील, जे सभासद होतील त्यांचीच संघटना राहील. लक्षात ठेवा. हा सगळ्यांना लग्नाला जायचं आहे आणि महत्वाचे जे मुद्दे आहेत ते बाजूला आहेत आणि संघटनेचे कार्य काय आहे त्या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी भाषणाने वापरला आपण जर म्हणलं तरी माईक आपल्याला मिळेल. शॉर्ट मध्ये बोला, एक 5 मिनिटात बोला, कारण तुमचं ऐकून घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आम्हाला काही तुम्हाला सांगायचं नाही. तुम्ही वारंवार आमचं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सतत चालू असतं. काल 2 खिरे खाल्ले का अध्यक्ष सगळं संध्याकाळी गावचे तिथं आम्ही याला थांबवलं दौलताबादला 2 खिरे घेतले आणि 2च खिरे सगळा कृपया. धन्यवाद.
ताब्यातून घेतो आता. सर्व विक्रेता बंधूंचं कृषी विक्रेता संघटना छत्रपती संभाजीनगर तर्फे आपले स्वागत करतो. मागच्या 2 ते 3 वर्षापासून आपण अडीअडचणीवर मात करण्याकरता प्रयत्न करत आहोत. सरकार दरबारी असो किंवा कंपन्याचे काही कार्य त्या बाबतीमध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.